भारताच्या इतिहासात असंख्य संघर्ष झाले, पण सामाजिक क्रांतीचा खरा दीप प्रज्वलित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। त्यांनी पाहिलेले स्वप्न केवळ स्वातंत्र्याचे नव्हते, तर समानतेचे होते, मानवतेचे होते। अत्यंत कठीण परिस्थितीत जन्म, जातीय अपमान सहन करत शिक्षणाचा प्रवास, पण त्यांनी हार मानली नाही। त्यांना विश्वास होता, क्रांती शस्त्रांनी नाही, शिक्षणाने घडते। म्हणूनच त्यांनी दिला मंत्र, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। भारत स्वतंत्र झाला, पण समाज अजूनही विषमतेत अडकलेला होता। तेव्हा बाबासाहेबांनी तयार केली भारतीय राज्यघटना। ही केवळ कायद्याची पुस्तक नव्हती, तर समानतेचा जाहीरनामा होता। स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर आधारित नवा भारत घडवण्याचा संकल्प होता। त्यांची क्रांती केवळ एका समाजापुरती मर्यादित नव्हती, ती होती स्त्रियांच्या हक्कांसाठी, कामगारांच्या सन्मानासाठी, शोषितांच्या स्वाभिमानासाठी, अन्यायाविरुद्ध उभे राहणे। हीच त्यांच्या मते खरी क्रांती होती। 14 ऑक्टोबर 1956, दीक्षाभूमी, नागपूर। लाखो लोकांसमवेत त्यांनी स्वीकारला बौद्ध धर्म। तो क्षण केवळ धर्मांतर नव्हता, तो होता स्वाभिमानाचा पुनर्जन्म, मानवतेचा विजय। आज प्रश्न आहे, आपण त्या क्रांतीचे वारसदार आहोत का? जातीयता अजूनही आहे, असमानता अजूनही आहे। मग बाबासाहेबांना अपेक्षित असलेली क्रांती पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच आहे। कारण खरी क्रांती म्हणजे मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार। जय भीम।